नमस्कार, मी गौरी बैकर मुंबई आउटलुकमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 10 फेब्रुवारी पाहूया टॉप 10 घडामोडी। विधानसभा निवडणुकीतील मतदानात गोळ झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला होता। महायुतीच्या विजयावर त्यांच्याच लोकांचा विश्वास बसला नव्हता अशी ही टीका त्यावेळी त्यांनी केली। यानंतर मनसे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं। मात्र दुसरीकडे आज सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। या भेटीने आता सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। अखेर याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट कारण दिले। आमच्या या भेटीचं किंवा बैठकीचं कुठलाही राजकीय संदर्भ नाहीये, केवळ मैत्रीकरिता मी त्यांच्या घरी गेलो होतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा भाष्य केले। राज ठाकरेंनी पार्कात एक कॅफे उघडले आहे आणि त्यासाठी तिथे लोक सातत्याने चहा पानाला येत असतात। तो कॅफे सर्वांसाठी खुला आहे। राजकारणात असे चहापान होणे ही चांगली गोष्ट आहे। हा कॅफे चांगला असेल तर तिथे लोक जात येत राहतात। लोकांना तिथे छान नजारा पाहायला मिळतो, बसायला चांगलंही आहे असा देखील टोला राऊतांनी लगावला। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना एकत्र गोळा केलं तर एक वेगळा पक्ष उभा राहील असं वक्तव्य त्यांची कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या। त्यावर आधी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती। पंकजा मुंडे यांनी वेगळा पक्ष काढावा, त्यांना आमच्या शुभेच्छा असतील असंही ते म्हणाले होते। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। स्वतंत्र पक्ष कोणीही काढू शकतं, पंकजाताई म्हणतात त्याप्रमाणे तो मोठाही पक्ष असू शकेल, पण माझं म्हणणं असं आहे की एका समाजावर पक्ष काढणं आणि त्यामध्ये यश मिळवणं हे कितपत यशदायी आहे याची मला कल्पना नाहीये, मग तो कुठलाही समाज असो असं देखील त्यावेळी ते म्हणाले। जोपर्यंत लोकांना मी हवी आहे तोपर्यंत मी काय करत राहील। ज्यावेळेस लोक म्हणतील की आता आम्हाला तुमची गरज नाही त्यावेळेस मी घरच्या गादीवर बसेल असं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय। या लोकांनी ऊस तोडू नये असं मला हृदयातून वाटतंय, मात्र त्यांची पुढची पिढी आता ऊस तोडणार नाहीये असं देखील त्यावेळी ते म्हणाले। ऊसतोड कामगारांसाठी ही पंकजाताई नेहमी उभी राहील असं देखील आश्वासन त्यांनी दिलंय। नागपुरातील आता ताज ग्रुपची एंट्री होणार आहे। ताज ग्रुपने नागपुरात ताज हॉटेल बांधण्याची घोषणा आता केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात ताज हॉटेलची निर्मिती झाली पाहिजे अशी इच्छा बोलून दाखवली। मुख्यमंत्र्यांनाच भाषण होताच ताज ग्रुपने मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देत मिनिटाभरातच नागपुरात ताज हॉटेल उभारण्याची घोषणा त्यावेळी त्यांनी केली। यामुळे आता नागपूरकरांसाठी लवकरच ताजमध्ये जाण्याचा योग येणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते राजन साळवी हे लवकरच ठाकरे गटाला रामराम करणार असल्याचं बोललं जात आहे। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गट सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। राजन साळवी हे लवकरच आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे। येत्या 14 फेब्रुवारीला राजन साळवी हे शिंदे गटात प्रवेश करतील असं देखील समजते। यंदा उन्हाळ्याला फेब्रुवारी महिन्यातच सुरुवात झाल्याचं चित्र दिसून येते। उन्हाचा चटका तापदायक आता ठरताना देखील दिसतोय। सोलापूर येथे उच्चांकी 36 अंश तापमानाची नोंद झाली, तर कमाल आणि किमान तापमानातील चढउतार हा कायम राहण्याचा अंदाज आता हवामान विभागाने देखील वर्तवलाय। राज्यात थंडी ओसरली असून किमान तापमानाचा चढउतार हा होतच आहे। भारतीय कर्णधार रोहित शर्माचा काही काळ खराब फॉर्म राहिला, त्यानंतर त्याच्या फॉर्मवर अनेक चर्चा देखील झाल्या, मात्र तो पुन्हा एकदा फॉर्म मध्ये आल्याचं दिसतंय। कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड विरुद्ध रोहित शर्माने शानदार शतक झळकावून विक्रमांचा नवा रेकॉर्ड केलाय। रोहितने केवळ 76 चेंडूत षटकार मारून हे शतक पूर्ण केले, जे त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील 32वे शतक ठरले। कॉमेडियन समय रैनाचा शो इंडियाज गॉट टॅलेंट हा नेहमीच चर्चेत असतो। हा शो अनेक वेळा वादातही सापडलाय। या शोच्या नवीन भागात यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखीजा, रणवीर अलाहाबादिया यासारखे स्टार्स दिसले आहेत।
रणवीर अलाहाबादियाने या शोमध्ये एका स्पर्धकाला पालकांबाबत आक्षेपार्ह प्रश्न विचारल्यानंतर आता नवीन वाद निर्माण झालाय। यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी थेट पंतप्रधानांना सवाल केलाय। तर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही रणवीरच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करत कारवाई करणार असल्याचं सांगितलं। ICC चॅम्पियन्स ट्रॉफी ह्या स्पर्धेला आता काहीच दिवस शिल्लक राहिलेत। यंदाची ट्रॉफी आपल्याला मिळावी यासाठी सर्वच खेळाडू जोरदार सराव करताना दिसतात। मात्र सरावादरम्यान या खेळाडूंना दुखापतीचा सामना करावा लागतोय। विशेष म्हणजे या दुखापतींमुळे संबंधित खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान संघाबाहेर राहावं लागतंय। परिणामी ह्या सोबतच आता संघाची चिंता देखील वाढली आहे।